मित्रांनो, सध्या आपण गिरणी कामगारांसाठी व्हिडिओ बनवतोय. मी काही व्हिडिओ हे हिंदीमध्ये बनवले आणि बरेच लोकांचे कॉल आले, कॉमेंट्स आल्या. एकाने सांगितलं, की तुम्ही मराठी आहात आणि मग हिंदीमध्ये व्हिडिओ का बनवता? तर मी म्हटलं, "बाबा रे, मला मोदी बनायचं आहे, शरद पवार नाही." त्याचा फोन काय आजपर्यंत आला नाही. तर ही जी गिरणी कामगारांची लढाई आहे, गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. पण प्रत्यक्ष काही गिरणी कामगारांना घरं मिळाली, पण काही गिरणी कामगार अजूनसुद्धा प्रतीक्षेमध्ये आहेत. कामगार संघटना लढाई लढतायत, मिटिंगा घेत आहेत, युद्ध लढतायत. कायदेशीर लढाईसुद्धा चालू आहे. पण हा व्हिडिओ खास कामगार संघटनांसाठी. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक इन्फॉर्मेशन देणार आहोत, की त्याने कामगार संघटनांचे डोळे खडकीने उघडतील आणि त्यांनी संपूर्ण माहिती गिरणी कामगाराला द्यावी अशी माझी इच्छा आहे. पण बऱ्याच कामगार संघटना मिटिंगा घेतात आणि त्याच्यानंतर काय घडलं याबाबत मला तरी सध्या काही कळत नाही आहे. तर हा व्हिडिओ खास गिरणी कामगार संघटनांसाठी. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी आपण चौकशी केली. त्या चौकशीमध्ये एक सत्य बाहेर आलं, गिरणी कामगारांना घरं अजूनपर्यंत का मिळत नाहीत त्याबाबत. तर आपल्याला एक मावशी भेटल्या. त्यांचे यजमान बॉम्बे टँक ह्या मिलमध्ये काम करत होते. त्यांना 1.5 वर्षापूर्वी घर मिळालं नायगावमध्ये आणि त्या मावशीशी बोलताना आम्हाला जे काही कळलं त्याच्यावरून पूर्ण गिरणी कामगारांचं आंदोलन आणि होणारा संघर्ष ह्या बाबतीत मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. तर त्या मावशीचं म्हणणं असं आहे, की त्यांना घर मिळालं आणि म्हाडाकडून त्यांना एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये त्यांना लॉटरी लागल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जसं मावशींना घर मिळालं, तसं भरपूर एजंट मावशीच्या घरी जायला लागले आणि त्यांनी सांगितलं, की "मावशी, हे घर तुम्ही विकून टाका आणि आम्ही तुम्हाला त्याची चांगली किंमत देऊ." पण मावशीने ते घर विकलं नाही. मग त्यांनी संपर्क केला म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी आणि त्यांनी सांगितलं, की "कुठल्याही एजंटला थारा देऊ नका. तुम्हाला जी मदत आहे ती आम्ही करू." असं आश्वासन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलं. आता मावशीनं ती रूम नायगावमध्ये घेतलेली आहे. ती त्यांनी भाड्याने घेतलेली आहे, भाड्याने दिलेली आहे आणि त्यांना चांगलं भाडंसुद्धा मिळतं आहे. तर सर्व गिरणी गिरणी कामगारांचा हा एक प्रश्न आहे, की मुंबईमध्येच आम्हाला घर मिळावं. पण त्याची प्रमुख अडचण मावशीने मला सांगितली आणि ती अशी, की मावशीचे जे यजमान होते, ते होते बॉम्बे डाईंग ह्या मिलमध्ये. बॉम्बे डाईंगच्या मिल मालकाने सरकारला नायगावमध्ये जमीन दिली गिरणी कामगारांसाठी घरं बनवण्यासाठी आणि ती जमीन सरकारने म्हाडाला दिली घरं बनवण्यासाठी. म्हाडाने तिथे घरं बनवली आणि त्याची लॉटरी काढली आणि त्या लोकांना घरं मिळाली. पण गिरणी कामगार हा एकच आहे. पण गिरणी कामगार हा वेगवेगळ्या गिरण्यांमध्ये काम करतो आणि वेगवेगळ्या गिरण्यांचे मालकसुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे समस्या निर्माण अशी झाली, की काही मालक गिरणी कामगार जे आहेत, त्यांचे काही मालक हे जमीन देत आहेत, तर काही देत नाही आहेत. तसाच प्रश्न खटावबाबत पण उपस्थित झाला आहे. मग ह्याच्यातून तोडगा काढण्यासाठी सरकारने एक प्लान रचला. त्यांनी विचार केला, की मुंबईमध्ये गिरणी मालक जर जमीन देत नसतील, तर घरं बनवायची कोणाच्या जागेवर? मग त्यांनी हा विचार केला आणि त्यांनी पनवेलला काही घरं बनवली, असं माझ्या लक्षात आहे. काही लोकांनी मला सांगितलं आणि तसाच एक प्रयोग त्यांनी राबवला वांगणीमध्ये. पण प्रत्यक्षात गिरणी कामगार नकार देतात. तर ही लढाई सरकारची किंवा गिरणी कामगारांची नसून ही लढाई आहे गिरणी मालक व गिरणी कामगारांची. तर मावशीने असं सांगितलं, की जर जे कामगारांनी मालकाशी संपर्क साधला आणि मालकांनी जर गिरणी कामगारांना मुंबईत जमीन दिली, प्रत्येक गिरणी मालकांनी, तर कदाचित हा प्रश्न सुटू शकतो. सरकारकडे गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी जमीन मुंबईमध्ये शिल्लक नाही आहे. सरकार गिरणी मालकांवर अवलंबून आहे आणि गिरणी मालक कामगारांना मुंबईत घरं द्यायला, जागा द्यायला तयार नाही. अशामुळं हा तिढा सुटणं खूपच मुश्किल आहे. ह्याच्यामध्ये गिरणी कामगारांनी, गिरणी मालक आणि सरकार ह्याच्यामध्ये एक मध्यस्थाची भूमिका करून
कशाप्रकारे तोडगा काढता येईल हे काढायला पाहिजे आणि त्यांनी गिरणी कामगाराचा हा प्रश्न सोडवला पाहिजे. जर त्यांना हे प्रश्न जमत नसेल तर बरेच लोकं कायदेशीर मार्गाने पण चाललेले आहेत. पण तिथं पण हा तुडा सुटण्याचा प्रश्न दिसत नाही. त्याचं कारण तारकावर तारका, तारकावर तारका. कारण जे लोकांनी पिटिशन दाखल केलेलं आहे कोर्टामध्ये, त्या लोकांनी व्यवस्थित पेपरवर्क केलेलं दिसत नाही आहे आणि सरकारची जी भूमिका आहे किंवा गिरणी कामगारांची जी भूमिका आहे, ते कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या न मांडल्यामुळे हा प्रश्न सुटत नाही आहे. तर माझा हा सल्ला आहे त्या वकिलांना, जे लढतायत गिरणी कामगारांच्या बाजूने, त्यांना की मजबूत पेपरवर्क करा, नीट अभ्यास करा आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट करून ही भूमिका मांडा. तर गिरणी कामगारांचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटू शकतो. माझं गिरणी कामगार संघटनेला सुद्धा हे सांगणं आहे, की नीट आणि व्यवस्थित ह्या प्रकरणाचा अभ्यास करा. गिरणी कामगाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधारात ठेवू नका. तुम्ही अंधारात ठेवल्यामुळे माझ्यासारखे लोकं कन्फ्यूज होऊन हे व्हिडिओ बनवत आहेत. तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जे घडतंय गिरणी कामगारांच्या ज्या बैठका होतात त्याबाबत जे घडलं ते तुम्ही क्लिअर करा. म्हणजे गिरणी कामगार अंधारात राहणार नाही आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तुमच्याबरोबर लढायला सुद्धा तो तयार होईल. माझ्यासारखा मनुष्य गिरणी संघटनाबरोबर लढायला तयार नाही आहे. त्याचं कारण की मला त्यांच्यापासून काही WhatsApp ग्रुपच्या बाबतीत पण माहिती मिळत नाही आहे. तर हा व्हिडिओ खास गिरणी कामगार संघटनेसाठी होता. हा व्हिडिओ आवडला तर आमच्या सत्याग्रही मराठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण हा चॅनल सामाजिक समस्यावर आधारित फिल्मची निर्मिती करतो. धन्यवाद. कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. शिव्या द्यायला पण हरकत नाही. शेवटी जे काही करत नाहीत त्यांना शिव्या देणं हा अधिकार आहेच की. मग शरद पवार नाही, मोदी.